आणखी किती वेळ आहे जॉईन व्हायला? कारण फक्त 36 आहात तुम्ही टोटल, त्यापैकी फक्त 9च आता जॉईन झालेले आहेत. करायचं का सुरू? हॅलो. हो मॅम, करा सुरू. बरं, लेक्चर संपल्यानंतर मला एक स्क्रीनशॉट पाठवा, ठीक आहे? हो चालेल. ओके. गुड मॉर्निंग. Myself, Dr. S.P. Zanke, Assistant Professor, Department of Zoology, YCIS, सातारा. जो तुम्हाला पेपर नंबर 10 आहे, पेपर नंबर 10, it is allotted to me in that unit number first, means molecular biology. मॉलिक्युलर बायोलॉजीचा हा जो युनिट नंबर फर्स्ट आहे, मला असं वाटतं आधी भाटिया मॅडमने 2 का 3 लेक्चर्स तुमचे घेतलेले आहेत, ठीक आहे? घेतलेले आहेत का? हो, घेतलं. ओके. मग आता डीएनए. हां, ओके. मग आता आज आपण स्टार्ट करणार आहोत डीएनए रिप्लिकेशन. ओके. मॅडमने कुठपर्यंत घेतलेलं आहे? इन शॉर्ट इंट्रो देऊ शकता त्याचा? काय काय घेतलेलं आहे? सेमी कन्झर्वेटिव्ह पर्यंत घेतलं होतं. हो, त्यातच काय काय घेतलंय? इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये काय घेतलेलं आहे नेमकं? एक्सपेरिमेंट घेतलाय का एखादा? मेथड्स घेतले, टाइप्स घेतले? एक आयडिया आली मला तर लक्षात येईल की तुमचं कुठपर्यंत लक्षात आहे आणि मॅडमने कुठपर्यंत घेतलंय. त्यांचं आणि माझं डिस्कशन झालेलं आहे. तर त्यांनी मला सांगितलं की मॅडम डीएनए रिप्लिकेशन पासून पुढे तुम्ही स्टार्ट करा, म्हणून आधी त्यांनी काय सांगितलेलं आहे ते इन शॉर्ट मला इंट्रोडक्शन द्या तुम्ही. एक मिनिट सांगते मी. बरं, ठीक आहे. हॅलो. हा, बोला. हा मॅम, इंट्रोडक्शन घेतलं होतं. परत त्याच्यामध्ये डिफरन्स रायबोज आणि डिऑक्सी रायबोज शुगर ते घेतलं. त्याच्यानंतर आवाज डीएनए येत फॉर्म्स. नाहीये मला. हॅलो, तुम्हाला आवाज येतोय का माझा? हॅलो. 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 आवाज येतो मॅम? हॅलो. तेजश्री. तेजश्री. हा. हॅलो. हा मॅम. हॅलो. आवाज येतोय का मॅम? हॅलो. आवाज येतोय तुम्हाला? आत्ता येतोय. हॅलो. हा बोला, येतोय माझा आवाज? ओके.
तुला येतोय का तेजश्री? हा येतो ना. हॅलो. बर, हा बोला. सांगू मी काय काय घेतलं होतं हो ते? हो हो चालेल. हा, इंट्रोडक्शन घेतलं होतं डीएनएचं. नंतर मग त्याच्यानंतर डिफरन्स बिटवीन रायबोज आणि डिऑक्सी रायबोज शुगर ते घेतलं होतं. डीएनए फॉर्म्स घेतले होते. आता डीएनए रिप्लिकेशन घेतलं होतं. सेमी कन्झर्वेटिव्ह कन्झर्वेटिव्ह मॉडेल घेतलं होतं. बर. हा. मग आता डिफरन्स बिटवीन ऑक्सिरायबोज शुगर आणि डीऑक्सिरायबोज शुगर ना? हा. बरं, काय डिफरन्स सांगितला होता मग? तू नाही, बाकीच्यांनी सांगा. ज्यांना येत असेल त्यांनी सांगा. डिफरन्स बिटवीन दी रायबोज शुगर अँड दी डीऑक्सिरायबोज शुगर. मॅडमने इंट्रोडक्शन घेतलेलं आहे, म्हणजे तुम्हाला कितपत येतंय मला लक्षात येईल. एकोणावीस जण तुम्ही प्रेझेंट आहात, त्यापैकी तेजश्री माने फक्त एकटी बोलत आहे, बाकीचे नाही. तर बाकीच्यांनी सुद्धा बोलायचं आहे. सांगा, व्हॉट इज डिफरन्स बिटवीन रायबोज शुगर अँड डीऑक्सिरायबोज? डीएनए अँड आरएनए, बरोबर आहे का? हो मॅम. बाकीचे लेक्चर मध्ये आहेत का नाहीत? का फक्त म्यूट करून ठेवलेल्या? अनम्यूट करण्याची गरज नाही. प्रज्वल, रोहित, हॅलो हा मॅम. अर्पिता. हॅलो. हा सांगा, डिफरन्स सांगा मला. पार्डन क्वेश्चन. मॅम, रायबोज शुगर मध्ये ऑक्सिजन असतो आणि डीऑक्सिरायबोज मध्ये 1 ऑक्सिजन लॅक असतो. ऑक्सिजन लॅक असतो म्हणजे? हा. डीऑक्सिरायबोज शुगर मध्ये ऑक्सिजन कमी असतो एक, आणि हा रायबोज शुगर मध्ये मीन्स सेकंड इलिमिनेशन. कार्बनला OH. ओके, इलिमिनेशन ऑफ ऑक्सिजन, बरोबर आहे ना? रायबोज शुगर मध्ये हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेझेंट असतो आणि डीऑक्सिरायबोज शुगर मध्ये हायड्रोजन ग्रुप प्रेझेंट असतो, बरोबर आहे? दुसरं कोणाला काय सांगायचंय अजून? वैष्णवी, वैष्णवी सांगत होती ना? नायट्रोजन बेसेस कुठले आहेत? नायट्रोजन बेसेस. ग्वानिन, ॲडेनिन. नाही, हा हॅलो. बोला. हॅलो. हा बोला ना. नायट्रोजन बेसेस, 2 टाइप्स ऑफ नायट्रोजन बेसेस, बरोबर आहे? हा. कुठले 2? प्युरिन्स आणि पिरिमिडिन्स. ओके, तेच ना. मग प्युरिन्स मध्ये कुठले 2? ग्वानिन आणि ॲडेनिन. ओके, आणि पायरिमिडिन्स मध्ये? सायटोसिन. Okay, these are present, these nitrogen bases are present in DNA, while in RNA, RNA मध्ये काय होतंय? RNA मध्ये पण सेमच असतात का? सिंगल स्टँडर्ड स्ट्रक्चर असते. नायट्रोजन बेसेस, हा बोला ना. जे डीएनए मध्ये प्रेझेंट आहेत तेच आरएनए मध्ये प्रेझेंट असतात का, की त्यात काही डिफरन्स असतो? हॅलो. हा बोला. आरएनए मध्ये युरॅसिल प्रेझेंट असतं पायरिमिडिन, आणि थायमिन अब्सेंट असतं आरएनए मध्ये. ओके, व्हेरी गुड. नंतर आणखी काय सांगितलंय मॅडमने? सेमी कन्झर्वेटिव्ह मेथड्स. आणखी कुठल्या कुठल्या? किती मेथड सांगितल्यात? त्याला सांगा लवकर, कारण त्याशिवाय पुढे गेलं तर तुम्हाला कळणार नाही. कुठल्या मेथड सांगितल्यात मॅडमने?
हॅलो. हा बोला. हा मॅडमनी सेमी कन्झर्वेटिव्ह मॉडेल आणि डिस्पर्सिव्ह मॉडेल एक्सप्लेन केलं. बरं, मग ह्या प्रत्येकाचं एक्सप्लेनेशन द्या. काय काय आहे त्यात? काय काय आहे त्यात? वैष्णवी. हॅलो. हा बोला. सेमी कन्झर्वेटिव्ह मॉडेलमध्ये जे 2 स्ट्रँड असतात डीएनएचे ते सेपरेट होतात आणि त्या प्रत्येक सेपरेट झाल्यानंतर त्याच्यापासून 2 नवीन स्ट्रँड बनतात. त्याच्यामध्ये पहिलं एक ओल्ड स्ट्रँड असतं आणि एक नवीन स्ट्रँड तयार करतात ते. आणि त्यानंतर परत त्याच्यानंतर सेकंड रेप्लिकेशनच्या वेळेस पण तसंच होतं. जे 2 स्ट्रँड तयार झालेत ते परत सेपरेट होतात आणि त्यांच्यापासून एक नवीन स्ट्रँड तयार होतं सेमी कन्झर्वेटिव्ह मध्ये. बरं, दुसरी मेथड? दुसरी कन्झर्वेटिव्ह मॉडेल एक्सप्लेन केलं. हम्म. त्याच्यामध्ये जे डबल स्टँडर्ड मॉलिक्यूल असतं ना हम्म. त्याच्यापासून ते तसंच रेप्लिकेट होतं आणि त्याच्यापासून एक दुसरं स्ट्रँड तयार होतं. म्हणजे दोन जे स्टँड तयार होतात त्याच्यामधली जे दोन्ही पण स्टँड आहेत ना तसंच रेप्लिकेट ते ओल्ड स्टँड असतं त्याचं एक तयार होतं आणि नवीन एक सेपरेट बनतं. म्हणजे नवीन जे असतं त्याच्यामध्ये दोन्ही पण स्टँड नवीनच असतात आणि ओल्ड स्टँडचं एक असतं. बरं, आणि थर्ड मॉडेल? थर्ड मॉडेल डिस्पर्सिव्ह मॉडेल आहे. त्याच्यामध्ये रँडमली म्हणजे जे 2 स्टँड आहेत ते सेपरेट होतात आणि ते रँडमली 2 डॉटर मॉलिक्युल्स त्याच्यामध्ये म्हणजे ते डिस्ट्रीब्युट होतं रँडमली. ओके. स्टँड तेजू? असतात ते. हा तेजश्री? मॅम. हा. हा हे मॅम बोला. तीनही मॉडेल सांग, जे आता वैष्णवीने सांगितले ते. सेमी कन्झर्वेटिव्ह मॉडेलचे. हॅलो. बोला. हॅलो. हा बोल ना. हॅलो. ऐकू येत? हो मला येतंय. तुम्हाला येतंय का ऐकायला? हा येतंय. बोल. हा फर्स्ट मध्ये सेमी कन्झर्वेटिव्ह मॉडेलमध्ये डबल मॉडेल असतं ना. हॅलो. आवाज येतोय माझा? हॅलो. 1 मिनिट मॅम. आवाज येतोय का? 1च मिनिट. येतोय का आवाज? हॅलो. आवाज येतोय? हॅलो. वैष्णवी, अर्पिता? येतोय आवाज येतोय का? बरं, दुसरं कोण सांगेल आता? मॅम अक्षता? आवाज ब्रेक होतोय. मला समजेल का परत मला क्वेश्चन? माझा आवाज ब्रेक होतोय का? ऐकायला येत नाहीये का अर्पिता? हो मॅम. थोडा इथे मग ते ब्रेक होतोय आवाज माझा. इथे रेंज प्रॉब्लेम असल्यामुळे. मला क्वेश्चन सांगाल का? जे डीएनएचे 3 मॉडेल मॅडमने डिस्क्राईब केलेले हॅलो. आहेत. हॅलो. 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 हा मॅम. हा. जे डीएनएच्या 3 स्टेप किंवा 3 हॅलो. मॉडेल जे मॅडमने डिस्क्राईब केलेले आहेत. हॅलो. ओके. तुम्हाला बऱ्याचशांना रेंज प्रॉब्लेम आहे का? ऐकायला येत नाही का? आवाज येतोय का बाकीच्यांना? आकांक्षा? अंजली? आवाज येतोय का बाकीच्यांना? हॅलो. वैष्णवी? हॅलो.
आवाज येतोय? हॅलो. आवाज येतोय? हॅलो. येतोय आवाज. हा आवाज ब्रेक होतोय मॅम थोडा थोडा. तुमच्याकडे रेंज प्रॉब्लेम असेल त्यामुळे आवाज ब्रेक होतोय. चला मी प्रेझेंटेशन स्टार्ट करते, म्हणजे मग तुम्हाला दिसेलही आणि कळेलही. ठीक आहे, स्लाइड दिसते का? हो मॅम ओके, चला दिसतीये. तर आज आपण स्टार्ट करणार आहोत मेकॅनिझम ऑफ डीएनए रिप्लिकेशन. Replication is the process in which DNA molecule produces exact copy of its own during cell division. This biological process occurs in all living organisms and is the basic for biological inheritance. DNA is made up of two strands, and each strands of the original DNA molecule serve as a template for the production of complementary strand. A process is known as semi-conservative replication. जसं आता तुम्ही सांगितलं की एका डीएनए स्ट्रँड पासून त्याच्या डुप्लिकेट किंवा एक्झॅक्ट कॉपी तयार होते सेमी कन्झर्वेटिव्ह रिप्लिकेशन मध्ये. ठीक आहे, it is a type of semi-conservative replication. In a cell, DNA replication begins. Hello. मॅम आवाज व्यवस्थित येत नाहीये, ब्रेक होतोय. बरं, मग मीटिंग एंड करून परत चालू करू का? हो ठीक आहे मॅम, कारण कारण आवाजच येत नाहीये, खूप अडचण. मला आवाज येतोय मी तुम्हाला परत एकदा येतोय. जॉईन झाले. मी बरं ठीक परत एकदा जॉईन आहे, झाले पण ऐका आता सर्वांनी परत एकदा जॉईन व्हा. मी मीटिंग एंड करते आणि परत मी लॉग इन करते. ठीक आहे. हा चालेल मॅम, आवाजच येत नाही. हॅलो. ओके ओके ठीक आहे. आवाज येतोय? तेजश्री, हॅलो. अर्पिता आवाज येतोय? हा मॅम येतोय. येतोय मॅम. तेजश्रीला आवाज येतोय? तेजश्री. हा येतोय मॅम. ओके. स्लाइड दिसते? स्लाइड हो दिस दिसते दिसते. ओके 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 चला. See, it is a semi-conservative type of replication. Means it is produce the exact copy of its own by the process of cell division. In a cell, DNA replication begins at a specific location or origin of replication in the genome. The unwinding of DNA at the origin and synthesis of new strand results in a replication for growing bidirectional from the origin. म्हणजे ओरिजिन पासून काय होणार आहे, त्याच्या दोन डायरेक्शन मध्ये ती डिवाइड्स होणार आहे और त्याचं डिव्हिजन होणार आहे. DNA replication can also be performed in vitro, means artificially. आउटसाइड दी सेल सुद्धा डीएनए रिप्लिकेशन ही मेथड्स आपण अप्लाइड करू शकतो. ठीक आहे. डीएनए पॉलिमरेजेस आयसोलेटेड फ्रॉम सेल्स अँड आर्टिफिशियल डीएनए प्राइमर्स can be used to initiate DNA synthesis at known sequences in a template DNA molecules. A number of proteins are associated with the replication for
which helps in terms of initial and continuation of DNA synthesis. Then most prominently, DNA polymerase synthesizes the new DNA by adding complementary nucleotides to the template strand. म्हणजे जे ओरिजिन आहे किंवा जे ओरिजिनल पॅरेंट डीएनए सेल्स आहेत त्या पॅरेंट डीएनए सेल्स पासून दोन एक्झॅक्ट कॉपी डीएनए सेल मध्ये काय होणार, डिवायडेशन होणार. ज्या वेळेला डिवायडेशन होईल त्यावेळेला जे न्यूक्लियोटाइड सिक्वेन्सेस आहेत ते सुद्धा काय होणार आहे, ते डिवाइड्स होणार आहे सेम ॲज ए पॅरेंट डीएनए. Okay, the following steps involved in the DNA replication mechanism. The DNA replication mechanism किंवा DNA replication जी प्रोसेस परफॉर्म होणार आहे त्या प्रोसेस मध्ये कुठल्या स्टेप इन्व्हॉल्व आहे आणि कुठल्या स्टेप मध्ये कुठलं फंक्शनिंग होतं हे आपण या मेकॅनिझम स्टेप्स मधून बघणार. फर्स्ट इज इनिशियल पॉइंट और ओरिजिन पॉइंट. ओरिजिन पॉइंट ज्या पॉइंट पासून पॅरेंट डीएनए काय होणार आहे, सेपरेटेड फ्रॉम दी टू डॉटर और टू इंडिव्हिज्युअल्स डीएनए. देन सेकंड वन इज डायरेक्शन, अनवाइंडिंग ऑफ डुप्लेक्स डीएनए, देन द रिप्लिकेशन फोर्क, देन फिफ्थ वन इज फॉर्मेशन ऑफ आरएनए प्राइमर, देन पॉलिमरायझेशन, लीडिंग अँड लॅगिंग स्ट्रँड्स, रिमूव्हल ऑफ प्राइमर, अँड दी लास्ट वन इज डीएनए रिपेयर. The first stage is that is initial point or origin. Okay, the pairing of complementary bases in DNA through hydrogen bonding means that the information contained within each strand is redundant. Means the two or more genes are performing the same functions. What? The two or more genes are performing the same functions, and that inactivation of one gene has no effect on the biological phenotypes. म्हणजे काय होणार आहे की हे जीन्स फंक्शनिंग कसं करणार आहे तर सेम करणार आहे, त्याच्यामध्ये कुठलेही बायोलॉजिकल चेंजेस होणार नाहीत. म्हणजे डीएनए पॅरेंट डीएनए पासून जे ओरिजिन दोन डीएनए इनिशियल और ज्या दोन डीएनए स्ट्रँड तयार होणार आहे त्या दोनही डीएनए स्ट्रँडचं फंक्शनिंग हे कसं असणार आहे, सेम ॲज इट लाईक ॲज ए पॅरेंट डीएनए. ठीक आहे. The first point is initial point or origin point. The process of replication start at a specific point of DNA is called as initiation point or origin. Here, see, here it is a double-stranded DNA structure. Means in simple language we can say that it is a parent DNA, and here the initial point or origin point. या पॉइंट पासून काय होत आहे की दोन डीएनए ॲज सेम दोन डीएनए एक्झॅक्ट कॉपी ऑफ डीएनए पॅरेंट डीएनए ची एक्झॅक्ट कॉपी असे दोन रिप्लिकेशन फोर्क मध्ये काय होणार आहे, डिवाइड होतात. त्यांची फंक्शनिंग सेम असते, त्याच्यामध्ये जे न्यूक्लियोटाइडचे बेसेस असतात ते सेम असतात. मीन्स एक्झॅक्ट दोन कॉपीज डीएनए तयार होतात. ठीक आहे. देन द सेकंड इज डायरेक्शन. आता त्यांचं डायरेक्शन कसं असणार आहे, in both prokaryotics and eukaryotics replication is bidirectional. म्हणजे दोन्ही डायरेक्शनला असणार आहे फ्रॉम दी पॉइंट ऑफ ओरिजिन. ठीक आहे. द थर्ड पॉइंट इज अनवाइंडिंग ऑफ डुप्लेक्स डीएनए. ॲट द पॉइंट ऑफ ओरिजिन डीएनए स्ट्रँड स्टार्ट अनवाइंडिंग इन प्रेझेन्स ऑफ एन्झाईम हेलिगेज. What is the function of enzyme heligase? You heard about the name that is heligase. Hello? Hello? ऐकायला येतंय का? हेलिगेज एन्झाईम हेलिगेज हा वर्ड गेलाय का? येस मॅम. दॅट बाइंड करतं ते म्हणजे देर आर डीएनए
हेलिकेज म्हणजे एन्झाईम बाइंड करते एकमेकांना. ओके, ठीक आहे, मी सांगते चला. The function of enzyme heligase that binds a may even remodel nucleic acid. काय बाइंड्स करतात ते? न्यूक्लिक ऍसिड, किंवा ते रिमॉडेलिंग सुद्धा करतात. कशाचं? तर न्यूक्लिक ऍसिडचं. और न्यूक्लिक ऍसिड प्रोटीन कॉम्प्लेक्सेस, म्हणजे जे हेलिगेज एन्झाईम आहे याला काय म्हणतो अजून आपण? इट फॉर्म्स ए न्यूक्लिक ऍसिड प्रोटीन कॉम्प्लेक्सेस. देर आर DNA and RNA हेलिगेज. DNA हेलिगेज आर इसेन्शियल ड्युरिंग DNA रिप्लिकेशन. म्हणजे ह्या इथे या वेळेला या ठिकाणी जे इनिशियल पॉइंट आहे तुमचा, ह्या इनिशियल पॉइंटला इथे हेलिगेज एन्झाईम प्रेझेंट असणार आहे. ड्यू टू द प्रेझेन्स ऑर ऍक्शन ऑफ हेलिगेज एन्झाईम दी स्ट्रँड्स bifurcate or fork or two individual DNAs are formed due to the presence of enzyme heligase. ठीक है. DNA heligase are essential during DNA replication because they separate double-stranded DNA into a single-stranded DNA. म्हणजे हा जो सिंगल स्टँडर्ड डबल, हा जो तुमचा पॅरेंट DNA आहे, बरोबर आहे, पॅरेंट DNA पासून 2 DNA होण्यासाठी कुणाची मदत होते? तर एन्झाईम हेलिगेज. एन्झाईम हेलिगेज अलाउ करतो त्यांना की एका DNA चे 2 DNA एक्झॅक्ट कॉपी तयार होण्यासाठी. ठीक आहे. देन DNA अनवाइंडिंग प्रोटीन स्ट्रँड बिकम्स स्ट्रेट. The unwinding leads into breaking of weak hydrogen bonds between nitrogen bases of DNA strands with the help of enzymes deoxyribonuclease or topoisomers, so that two strands get separated of their nitrogen bases are exposed. जे ते 2 सेपरेटेड झाले म्हटल्यावरती त्यांचे पूर्ण जे काही मटेरियल असेल ते 2 याच्यामध्ये सेपरेट होणार. ठीक आहे. इच स्ट्रँड ऍक्ट ॲज ए टेम्पलेट स्ट्रँड फॉर द सिंथेसिस ऑफ डॉटर स्ट्रँड. देन द फोर्थ पॉइंट, इट इज ए रिप्लिकेशन फोर्क. The point at which 2 strands are separated appears like it's called as a replicating fork. The resulting structure has two branching, that is known as prongs, or fork-like structure, that is branched or separated. Each one made up of a single strand of DNA. These 2 strands serve as the template for leading and lagging strands, which will be created as DNA polymerase matches complementary nucleotides to the templates. The templates may be properly referred to as the leading strand template and the lagging strand templates. The DNA is always synthesized in the 5' end to 3' end direction, since the leading and lagging strand templates are originated in opposite direction at the replication fork. The replication fork, it is a structure that forms within the nucleus during DNA replication mechanism. It is created by enzyme helicases, which breaks the hydrogen bonds holding the 2 DNA strand together. तर हे DNA strand जेव्हा 2 स्ट्रँड तयार होणार त्याच्यावरती काय होणार आहे? It is in the continuous forms. Leading strand is formed, and here the lagging strand is formed. Lagging strand, it is break into the small pieces. That small pieces or that small fragments is known as Okazaki fragments. ठीक है. Then the next is formation of RNA primer. The enzyme DNA polymerase acts on nucleotides only to the free
3' हायड्रॉक्सिल ग्रुप्स ऑफ न्यूक्लिओटाइड्स. आता आपण आधीच त्याच्यासाठीच तुम्हाला रायबो शुगर आणि डिऑक्सिरायबो शुगरचं विचारलं, आणि आपल्या डीएनएचं जेव्हा आपण स्ट्रक्चर स्टडी करतो त्यावेळेला पेंटोज शुगर दिसते तुम्हाला. पेंटोज शुगर कन्सिस्ट ऑफ 1 ऑक्सिजन मॉलिक्युल्स, देन 4 कार्बन atoms forms a pentose sugar, and the 5th one it is in the form of आर्म. आणि त्या जेव्हा आर्मच्या फॉर्म मध्ये असतो, त्या आर्मच्या फॉर्म मध्ये तिथे फॉस्फोरिक ऍसिड जेव्हा त्याला अटॅच होतो त्यावेळेला काय होतंय, न्यूक्लिओटाइड फॉर्म होतोय. बरोबर आहे. या साईडला इकडे 3'ला नायट्रोजन बेसेस आणि इकडे खाली किती 3rd नंबरला काय असतंय, हायड्रॉक्सिल ग्रुप अँड दी हायड्रोजन ग्रुप्स आर प्रेझेंट. तुम्हाला स्ट्रक्चर लक्षात आलं असेल पेंटोज शुगरचं. पेंटोज शुगरचं स्ट्रक्चर तुम्ही पाहिलेलं असेल आणि स्टडी सुद्धा केलेला असेल. सो न्यूक्लिओटाइड्स combines with pentose sugar, then nitrogen bases and the phosphoric acid. बरोबर. But during the initial stage of replication, there is no nucleotides and on the template strand to provide 3' end hydroxyl groups. On the template strand, the unwinding of polymerization takes place in the same direction. So, a single RNA primer is produced on the other strand. The direction of the polymerization is opposite to direction of unwinding. In this, many RNA primers are produced. आता जे आपण खाली बघितलं, लॅगिंग स्ट्रँड इज प्रेझेंट अँड दी लीडिंग स्ट्रँड इज प्रेझेंट. जे आपले स्ट्रँड तयार झालेलं आहे त्या स्ट्रँड वरती ज्या वेळेला नायट्रोजन बेसेस काय होणार आहे, ऍड होणार आहे. नायट्रोजन बेस ऍड झाल्यानंतर ओकाझाकी फ्रॅगमेंट, त्या फ्रॅगमेंटच्या त्या सेक्शनला आरएनए प्रायमर तयार होणार आहे. छोट्या छोट्या फ्रॅगमेंट्स मध्ये आरएनए प्रायमर हा काय होतोय, प्रोड्यूस होतोय. The enzymes RNA polymerase forms a short segment of RNA on template strand by adding complementary ribonucleotides. The ribonucleotides of the RNA segment provides a 3' hydroxyl group for the action of DNA polymerase. This segment of RNA is called as RNA primer. Okay, the next one is polymerization. Polymerization, it is nothing but the synthesis of the daughter strand. Synthesis of the daughter strand. In prokaryote, DNA polymerase first, DNA polymerase second, and the DNA polymerase third are present. Polymerization साठी, synthesis of daughter strand साठी, in prokaryote cells, the DNA polymerase first enzyme, DNA polymerase second, and the DNA polymerase thirds are present. हे 3 present असतात. While in eukaryotes, there are another 3 types of enzyme. The first one is DNA polymerase alpha, DNA polymerase beta, and the DNA polymerase gamma. The reaction mechanism in both the processes is similar. प्रोकॅरियोटिक मध्ये आणि यूकॅरियोटिक मध्ये एन्झाइम्स आर डिफरंट, बट देअर प्रोसेस और द मेकॅनिझम ऑफ रिप्लिकेशन इट इज सेम. The DNA polymerization is the elongation of daughter strand by adding of deoxyribonucleotides. The 3' hydroxyl group of new base will ready to receive another nucleotides. In such a way, new deoxyribonucleotides are added to the growing chain to form a daughter strand. Then polymerization always take place from 5' to 3' direction, that is from 3' to 5' direction of the template strand. This reaction can be catalyzed by a group of enzymes called DNA polymerase or replicases.
The DNA polymerase third adds complementary deoxyribonucleotides to the third prime hydroxyl group of primer. A phosphodiester bond is established. Phosphodiester bond, it is formed in between the pentose sugar and the phosphoric group. Here, pentose sugar and the phosphoric group in between, when the water molecule is eliminated, then the phosphodiester bond is formed. पेंटोज शुगर लक्षात आहे सगळ्यांच्या. पेंटोज शुगरला जेव्हा आपण फॉस्फोरिक ग्रुप ऍड करतो त्यावेळेला जो आपला फिफ्थ कार्बन इट इज इन दी फॉर्म CH2 आणि फॉस्फोरिक ग्रुपचा O आणि इकडे CH2 चा H2 म्हणजे असं वॉटर मॉलिक्यूल ज्या वेळेला इलिमिनेट होतं त्यावेळेला तिथे फॉस्फोडायस्टर बॉन्ड तयार होतो आणि फॉस्फोडायस्टर बॉन्ड हा न्यूक्लियोटाइड मध्ये तयार होतो. ठीक आहे. ड्यूरिंग दिस pyrophosphate is released. During this process the pyrophosphate is released. The hydrogen bond are established between the new base of the complementary nucleotides of template forms. इथपर्यंत लक्षात आलंय का बरं? Hello. Hello. See here, the RNA primer is present. It is in the small fragments. Here the parent DNA 5 prime to 3 prime. Then here initial point the enzyme helicase acts on it and they can synthesize the 2 duplicate copy of DNA. Then here the leading strand and the lagging strand. The small fragments is known as Okazaki fragments. Then here is a single stranded DNA binding proteins are present here. Then the RNA primase synthesized here and then the RNA primase is formed in the small fragments. इथपर्यंत लक्षात आलंय? हॅलो 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 अरे ऐकायला येतंय का? हॅलो ऐकायला येतंय? हॅलो मॅम. हॅलो मॅम. हा मॅम बोला. येतंय ऐकू. बरं तिथपर्यंत लक्षात आलंय? लक्षात आलंय का तिथपर्यंत? मग आवाज दिला ना तर रिप्लाय करायचा. मला असं वाटलं की मीटिंग लिव्ह झाली की काय. नाही येते मॅम थोडा आवाज ब्रेक होतोय थोडा. ओके ठीक आहे. देन द लीडिंग स्ट्रँड. The formation of new strand always begins at 3 prime end of template strand and process towards 5 prime end. This is because DNA polymerase add nucleotides only in 5 prime to 3 prime direction. म्हणजे DNA polymerase हे जे एन्झाइम आहे ते एन्झाइम न्यूक्लियोटाइड्स मध्ये कसं ऍक्ट करतंय ओनली 5 prime to 3 prime directions. Okay, the leading strand is the strand of nascent means new DNA. जो new नव्याने तयार होईल तो which is being synthesized in the same direction as the growing replication fork. जो parental DNA चा जी डायरेक्शन असेल तीच डायरेक्शन पुढचा जो नवीन DNA तयार होणार आहे त्याला असणार आहे. ठीक आहे. A polymerase reads the leading strand templates and add complementary nucleotides to the nascent leading strand as a continuous basis. Leading strand ही काय पाहिली आपण continuous process मध्ये पाहिली, while the lagging strand it is in the fragment form and that fragment is known as Okazaki's fragment. Then out of 2 parental strands, one is called leading templates and the other one is called as a
lagging templates. The leading strand replicates first. Leading strand ही पहिल्यांदा replicates होते and open from its 3' end. It replicates continuously. The daughter strand is formed from 5' to 3' direction. It grows towards the fork for this. The replication, a single RNA primer is formed. हे बघा इकडे ही लीडिंग स्ट्रँड पहिले तयार होणार, बरोबर आहे. या साईडला लॅगिंग स्ट्रँड तयार झालेली आहे. देन RNA प्रायमर तयार झालेला आहे. इथे RNA प्रायमेज जे एन्झाईम आहे याच्या ऍक्शनने, ड्यू टू द ऍक्शन ऑफ RNA प्रायमेज RNA प्रायमर फॉर्म होतो आणि हियर सम सिंगल स्ट्रँडेड DNA बाइंडिंग प्रोटीन्स आर प्रेझेंट. ओके. The polymerase involved in leading strand मध्ये कुठला polymerase involved असतो? synthesize DNA polymerase third, means DNA polymerase third in prokaryotes and DNA polymerase delta in eukaryote. मी सांगितलं आता तुम्हाला कुठले तीन टाइपचे एन्झाईम सांगितले ते. In prokaryotes मध्ये DNA polymerase first, DNA polymerase second and the DNA polymerase third. Then हे झाले प्रोकॅरियोट्स मध्ये. आणि युकॅरियोटिक मधले 3 कोणते? तर DNA polymerase alpha, DNA polymerase beta and the DNA polymerase gamma. Then the next is lagging strand. The lagging strand is the strand of nascent or new DNA whose direction of synthesis is opposite to the direction of the growing replication fork. आता जो growing replication fork दिलेला, आता हा आपण fork दाखवतोय, बरोबर आहे. आता हा जो डायरेक्शन आहे हा त्याच डायरेक्शनने leading strand जातीये. While the lagging strand it is in the discontinued form and it is growing into the opposite direction of the replication fork. The same direction leading strand and the opposite direction it is a lagging strand. Because of its orientation, replication of the lagging strand is more complicated as compared to that of the leading strand. आता ही leading strand आपल्याला simple दिसते, ही कशी झाली आहे? Complicated झाली. It is in the discontinued form and this fragments is known as Okazaki fragments. The lagging strand replicates later and open from its 5' end. It replicates discontinuously or in same fragments called Okazaki fragments. For synthesis of each of Okazaki fragments, a separate RNA prime is produced. मी तुम्हाला सांगितलं की ते RNA prime तयार होतात ड्यू टू दी एन्झाईम RNA प्रायमेज. इथे ह्या ओकाझाकी फ्रॅगमेंट, जे छोटे छोटे फ्रॅगमेंट्स तयार झालेले या फ्रॅगमेंट्स वरती ते RNA प्रायमर्स प्रेझेंट असतात. ठीक आहे. Then the lagging strand is synthesized in short separate segments. On the lagging strand templates, a primase reads the template DNA and initiates synthesizes of a short complementary RNA primase. A DNA polymerase extends the prime segments form Okazaki fragments. जे आता आपण पाहिलं. The RNA primers are then removed and replaced with DNA, and the fragments of DNA are joined together by DNA ligase. DNA polymerase third in prokaryotes or DNA polymerase delta in eukaryotes is responsible for extension of the primer added during replication of the lagging strand. ते काय करणार आहे? ते एक्सटेंड करणार आहे, मागचं पुढे आणि पुढचं मागे किंवा त्याच्या ज्या डायरेक्शन्स आहेत ते एक्सटेंड करणार, रिस्पॉन्सिबल फॉर द एक्सटेंशन ऑफ द प्रायमर. देन प्रायमर रिमूव्हल इज परफॉर्म बाय DNA polymerase first.
रिमूव्हल करणार कशा ऑन द बेसिस ऑफ किंवा कशाच्या ऍक्शनने तर डीएनए पॉलिमरेज एन्झाईम फर्स्ट इन प्रोकॅरियोट्स अँड इन यूकॅरियोट्स इट इज ए डीएनए पॉलिमरेज गॅमा. Eukaryotic primase is intrinsic to DNA polymerase alpha. Then the last step is a removal of primer. Sorry, not a last step, removal of primer. The newly synthesized daughter strand contains RNA primer. ओकाजाकी फ्रॅगमेंट्स आहे त्याच्यावरती आरएनए प्रायमर काय ते आरएनए प्रायमर प्रेझेंट असणार आहे न्यू स्ट्रँड मध्ये अलॉंग विथ दी सिक्वेन्सेस ऑफ डीऑक्सिरायबो न्यूक्लियोटाइड्स. As synthesis proceeds, the RNA primers are replaced by DNA. जेव्हा जी डीएनए सिंथेसिसची प्रोसेस सुरू होणार आहे किंवा प्रोसेस स्टार्ट होते त्यावेळेला आरएनए प्रायमर जो आरएनए प्रायमर आहे जो छोट्या छोट्या फ्रॅगमेंटच्या फॉर्म मध्ये तो रिप्लेस होणार आहे कशाच्या फॉर्म मध्ये इट इज रिप्लेस्ड बाय द डीएनए. The primers are removed by the exonuclease activity of DNA, which uses DNA behind the RNA as its own primer and fill in the gap left by the removal of the RNA nucleotides by the addition of DNA nucleotides. ज्या वेळेला आरएनए प्रायमर डीएनए मध्ये कन्वर्ट होणारे किंवा रिप्लेस्ड होणारे त्यावेळेला आरएनए न्यूक्लियोटाइड्स किंवा आरएनएचे जे सिक्वेन्सेस असणारे ते डीएनएच्या न्यूक्लियोटाइड सिक्वेन्सेस मध्ये काय होणारे रिप्लेस्ड होणारे. द नी that remains between the newly synthesized DNA that replace the RNA primers and the previously synthesized DNA are sealed by the enzymes DNA ligase to form complete daughter strand. म्हणजे जेव्हा आरएनए प्रायमरचं टोटली डीएनए प्रायमर किंवा डीएनए पॉलिमरेज मध्ये जेव्हा सिंथेसाइज होतंय किंवा मेकॅनिझम तयार होतंय त्यावेळेला टोटली न्यू डीएनए ची कॉपी किंवा न्यूली स्ट्रँड तयार होतोय. दी लास्ट स्टेप इट इज ए डीएनए रिपेअर. आता रिपेअरिंग आपल्याला हा शब्द रिपेअर हा शब्द गेलेला आहे ज्या वेळेला काही डॅमेज होत असेल त्यावेळेला तिथे रिपेअर करण्याचं काम करतात. तर तसंच यामध्ये डीएनए रिपेअरिंग इफ देर इज एनी रेकॉर्डेड बेस इन दी डॉटर स्ट्रँड the enzyme DNA polymerase first remove the incorrect base. जर तुमच्या आता रिपेअरिंग म्हणजे इथे काही आपल्या गाड्यांना किंवा भांड्यांना किंवा कशाला जसं डॅमेज होतो आणि आपण रिपेअरिंग करतो तसं असणार आहे का नाही. तर ह्यामध्ये इनकरेक्ट सिक्वेन्स तो न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स असेल तर तो किंवा दुसरं काही रेकॉर्डेड इन्फॉर्मेशन असेल ती जर इनकरेक्ट असेल तर ती करेक्ट करण्याचं काम कोण करतंय DNA polymerase first by exonuclease activity and add correct base. This process is called DNA repair. Oh, madam. As a result of replication, two double-stranded DNA are formed, and each of DNA has parent strand of daughter strand. जेव्हा पूर्ण मेकॅनिझम कंप्लीट होणार आहे तेव्हा त्याचा रिझल्ट काय येणार तर आपल्याला एक डबल स्टँडर्ड डीएनए एका डबल स्टँडर्ड डीएनए फॉर्म मध्ये स्ट्रक्चर आपल्याला मिळणार आहे आणि ते डबल स्टँडर्ड डीएनए स्ट्रक्चर जे मिळालेलं आहे ते काय असणार आहे ते ऍज अ पॅरेंट म्हणून काम करणार आहे आणि त्याच्यानंतर मग एक डॉटर स्टँड डीएनए परत तयार होणार आहे परत रिप्लिकेशन फोर्क आणि परत रिप्लिकेशन मेकॅनिझम स्टार्ट होणार आहे. ठीक आहे. सी दिस इज दी डायग्राम. चला आता हे जे रिप्लिकेशन मेकॅनिझम आपण आता थेरॉटिकली जे स्टडी केलंय ते आपण आता थोडस एका व्हिडिओ थ्रू बघूयात म्हणजे ते कसं होईल आपल्याला कळेल. ठीक आहे. नाऊ स्टॉप दी प्रेझेंटेशन.
internal screen. एंटायर स्क्रीन मध्ये काय दिसतंय? तुम्हाला हे दिसतंय का काही? हॅलो हॅलो, हो दिसतंय मॅम. ऐकायला येतंय? येतंय मॅम. ओके, बघा मेकॅनिझम कसं तयार होतंय तर. चला, लक्षात आलंय मग मेकॅनिझम? हॅलो हॅलो, लक्षात आलं का? Yes, डीएनए ma'am. रिप्लिकेशन मेकॅनिझम. येस मॅम. ओके, हो मॅम. चला लक्षात राहील मग आता. पुढच्या लेक्चरला याच्याच पुढचं जे असेल ते आपण घेऊ, पुढचा टॉपिक कंटिन्यू करू. ठीक आहे? किती 12:30 पर्यंतच होतं ना लेक्चर? हो. ओके चालेल, चला. देन